कालच एक नवीन क्लायंट ऑफिसला भेटायला आले होते। ते बरेच दिवसापासून सोशल मीडियावरती फॉलो करत होते आणि ते व्हिडिओ वगैरे बघूनच त्यांना मला भेटायचं होतं। पोर्टफोलिओ बघितल्यावरच लक्षात आलं की त्या इन्व्हेस्टमेंट्स ह्या त्यांनी स्वतःहूनच केलेल्या होत्या। त्यांनी कुठल्या ऍडवायझरची काही हेल्प घेतली नव्हती। आणि अजून एक गोष्ट त्यांनी शेअर केली ती म्हणजे त्यांनी एक पर्सनल लोन घेतलं होतं 7.7 लाख रुपयाचं आणि ते लोन घेऊन त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केले होते। तर याच्यामध्ये मी त्यांना हा सल्ला दिला की पर्सनल लोन घेऊन म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे योग्य नाहीये, कारण त्याचा लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट होता 14% आणि ते लोनचं ड्युरेशन आहे 1 वर्षाचं। तर एवढ्या शॉर्ट स्पॅनमध्ये आपल्याला 14%पेक्षा जास्त रिटर्न्स मिळणं हे खूपच डिफिकल्ट होऊ शकतं। त्यामुळं हे जे लिव्हरेज आपण करतो हे जर चुकीच्या पद्धतीनं झालं तर त्याचा बराच मोठा फटका सुद्धा बसू शकतो। त्यामुळं या सगळ्या गोष्टी करताना योग्य फायनान्शियल ऍडवायझरची मदत घेणं खूपच गरजेचं आहे। इन्व्हेस्टमेंट करताना कधीही पहिल्यांदा तरी स्वतःच्याच पैशानं करावी, दुसरी गोष्ट योग्य सल्ल्यानुसार करावी आणि तिसरं जर आपण लिव्हरेज घेत असू तर आपण कुठल्या ड्युरेशनसाठी घेतोय, किती रेट ऑफ इंटरेस्ट आपण लोनवरती पे करतोय, या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करूनच मग लिव्हरेज घेणं हे योग्य ठरेल। थँक्यू।